नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे। कोणत्याही सरकारी किंवा बँकिंग कामासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असतं। अशातच आता आधार कार्डबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, परंतु याचा थेट फटका सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना बसणार आहे। UIDAI म्हणजेच आधार कार्डशी संबंधित कंपनीनं महत्त्वाचे बदल केलेत। याचा परिणाम देशातील सर्व नागरिकांवरती होणार आहे। UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची फी वाढवली आहे। आता आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलण्यापूर्वी यासाठी 50 रुपये आधी द्यावे लागत होते, मात्र या कामांसाठी आता 75 रुपये द्यावे लागणार आहेत। याआधी बायोमेट्रिक अपडेट्स म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरिश किंवा फोटो बदलण्यासाठी 100 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता त्यासाठी 125 रुपये मोजावे लागणार आहेत। तांत्रिक खर्च वाढल्यामुळे फी वाढवण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। तसेच UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याचं शुल्क जरी वाढवलं असलं तरी लहान मुलांना मात्र यामध्ये दिलासा देण्यात आलाय। 7 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅन हे अपडेट्स मोफत केले जाणार आहेत। यापूर्वी यासाठी शुल्क आकारलं जात होतं, मात्र आता कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही। मुलांचे चेहरे आणि बोटांचे ठसे वय वाढल्यानंतर बदलत जातात, त्यामुळे हे अपडेट्स मोफत करण्यात आलेले आहेत। UIDAI ने जुलै 2025 मध्ये आधार अपडेट आणि नवीन आधार कार्डसाठी कागदपत्रांची नवीन यादी जाहीर केली होती। यानुसार सर्व भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, OCI कार्डधारक आणि हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजेच HUF यांच्यासाठी एक समान आणि स्पष्ट नियम जारी करण्यात आले होते। UIDAI ने हेही सांगितलंय की एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच आधार क्रमांक असू शकतो। जर एखाद्याकडे 2 आधार नंबर असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 ची अंतिम मुदत दिली होती, मात्र आता ही मुदत संपली आहे। आता कोणत्याही प्रकारचे अपडेट्स करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे। काही तज्ञांचं म्हणणं असं आहे की मोफत अपडेट सुविधा भविष्यात पुन्हा सुरू होऊ शकते, मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती सरकारकडून मिळालेली नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता फी वाढवण्यात आलेली आहे, परंतु लहान मुलांचे अपडेट्स मात्र पूर्णपणे फ्री करण्यात आलेले आहेत 15 वर्षांपर्यंत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।